नमस्कार. द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी परवा एका लग्नामध्ये गेले होते. तिथं चना मसाला आणि पुरी होतं जेवणामध्ये. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत हे चना मसाला आणि पुरीची रेसिपी शेअर करूया. सोबत आपण आणि उन्हाळा असल्यामुळं आज आपण सोबत ज्वारीच्या पिठाचं आंबीलसुद्धा बनवणार आहोत. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. तर मी ही रात्री चणे भिजत घातले होते. तर काही भागामध्ये याला काळा चना पण म्हणतात, आमच्याकडे हरभरासुद्धा म्हणतात. तर आज आपण हे चना मसाला रेसिपी बनवूया. एकदम साधी सोपी आणि खूप काही मसाले नाही, पण चवीलासुद्धा छान आहे. तर हे मी कुकरमध्ये घातले चणे, छान स्वच्छ धुवून घेतले. हळद, मीठ आणि गोडा मसाला घातलेला आहे. मसाल्याच्या डब्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे. तुम्ही खडे मसालेसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. छान मऊ आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं शिजत आहे चणे तोपर्यंत आपण कढई गरम करायला ठेवली. तेल घातलं. एक मोठा कांदा लांब लांब कट करून घेतला तो घातला. 4-5 काजू घातले आणि एक 10-12 खोबऱ्याचे काप लांब लांब कट करून घेतले ते घातले. 1 चमचा तीळ, 2 हिरवी मिरची आणि हे 15 ते 20 मी लसूण पाकळ्या घातल्या. गावरान लसूण आहे. छान मंद गॅसवरती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. तुम्ही याच्यामध्ये एखादा चमचा खसखससुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. मसाला छान भाजला गेला, गॅस बंद केली. थोडीशी कोथिंबीर घालायची. मसाला थंड झाल्यानंतर आपण हा मिक्सरमधून काढून घेणार आहोत. चणे पण आपले छान शिजले गेले बघू शकता तुम्ही. छान मऊ झालेले आहे. तर आपण मिक्सरमधून मसाला काढून घेऊया कारण थंड झालेला आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त दाटसर हवा असेल तर तुम्ही हे जे आपण चणे शिजून घेतलेले आहे ते हाताने थोडं मॅश करून पण टाकू शकता किंवा मिक्सरमधून फिरून घेऊन सुद्धा टाकू शकता. तर चला तर आता आपण मसाले फोडणीची तयारी करूया. कढई गरम करायला ठेवली. तेल थोडं जास्ती घालायचं. बटर घातलं. याच्यामध्ये पण तुम्ही खडे मसाले वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. मी 2 तेजपान घातले, हिंग घातला आणि एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा घातला. तुम्ही किसून पण घालू शकता. थोडीशी हळद घालायची म्हणजे कांदा छान परतला जाते आणि कलर छान येते भाजीला. एक टमॅटो मी मॅश करून घेतलं मॅशरमधून किंवा तुम्ही प्युरी पण वापरू शकता. छान हे परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चमच्याच्या सहाय्याने टमॅटो मॅश करायचं म्हणजे थोडासा रसा दाटसर पणा येण्यासाठी आपल्याला हे मॅश करून घ्यायचे. जास्त दिसत पण नाही त्याच्यामध्ये बारीक टमॅटो. मसाले घालायचे. 2 चमचे मी लाल तिखट घातला. 1 चमचा धने जिरे भाजलेले धने जिरेचं पावडर घातला. जे वाटण तयार करून घेतलं होतं मिक्सरमधून ते घातलं. तुम्ही एखादा चमचा याच्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. तर मी पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा मी छोले मसाला वापरलेला आहे. थोडीशी कसुरी मेथी आणि आता थोडंसं पाणी घालून आपल्याला छान मस्त हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. पाणी याच्यासाठी थोडंच घालायचं कारण मसाला खाली लागला गेला नाही पाहिजे. तर मंद गॅसवरती आपल्याला झाकण ठेवायचं. छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. बघू शकता मस्त तेल सुटलं गेलेलं आहे. तर आधीच आपण जे चणे शिजवून ठेवले ते घातले आणि गरम पाणी वापरायचं आहे. आपल्याला थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही. तर आवश्यकतेनुसार गरम पाणी घातलेलं आहे मी. तर आता हे गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला हे 8 ते 10 मिनिट मंद गॅसवरती मस्त शिजवून घ्यायचं. चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघू शकता. थोडंसं दाटसरपणा येईपर्यंत. तुम्हाला जर मगाशी म्हटल्याप्रमाणे अजून जास्त दाटसरपणा हवा असेल तर तुम्ही जे आपण चणे शिजवून घेतले ते हाताने थोडे मॅश करून घातले तरीसुद्धा चालते. मस्त दाटसरपणा आलेला आहे बघू शकता तुम्ही. आता आपण ते आपली चण्याची भाजी तयार झाली. आता आपण हे आंबीलची तयारी करून घ्या. 2 मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आपण हे खलबत्त्यामधून बारीक कुटून घेतलेली आहे. 1 बाऊल भरून मी दही घेतलं, तेवढंच पाणी घेतलं. तर आपण हे थोडंसं याच्यामध्ये ब्लेंडर फिरून घेऊया म्हणजे ताक तयार करून घेऊया. तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला आंबील शिजवून घ्यायचं त्या भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं. 2 चमचे मी ज्वारीचं पीठ घातलं. जे कुटून घेतला मसाला तो घातला. थोडंसं खलबत्ता विसळून पण पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि गॅसवरती आपण हे भांडं ठेवूया आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही आहे. आता आपल्याला हे मंद गॅसवरती छान शिजवून घ्यायचं. गॅस फुल नाही करायचं कारण ते पातळ असल्यामुळे ते उतू जाऊ शकते आणि हे मातीचं भांडं बऱ्याच वेळ गरम राहते.
छान 2 उकळे आले की गॅस बंद केला तरी सुद्धा चालते. तुम्हाला जर जास्त दाटसर हवं असेल तर तुम्ही एखादा चमचा याच्यामध्ये अजून ज्वारीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालते तुमच्या आवडीनुसार. आता हे छान थंड करून घेतलं मी गॅसवरती. भांडं खाली उतरून घेतलं, थंड करून घेतलं. त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतलं. त्यामध्ये मी जे ताक तयार करून घेतलं होतं थंड, ते याच्यामध्ये ओतून घेतलं. मस्त आपलं थंडगार असं आंबील तयार झालं, बघू शकता तुम्ही. पुऱ्या पण मी आधीच तळून ठेवल्या होत्या एका साईडला. आता ह्याच्या आपण जो चणा मसाला घेतला त्यावरती बारीक कट केलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि जे आपण आंबील तयार केलं होतं ते आंबीलवरती थोडीशी नेहमी मी जेवणामध्ये मठ्ठा किंवा ताक बनवते उन्हाळ्यामध्ये. तर आज मी उन्हाळ्यात स्पेशल हे ज्वारीच्या पिठाचं आंबील बनवलेलं आहे थंडगार. रेसिपी आवडल्यास कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.